भारत माता की। मागचे थोडे हळू हात वर करत आहेत, सगळ्यांनी जरा एकत्रच करूया। भारत माता की। वंदे छत्रपती शिवाजी महाराज की। परमपूज्य भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, मंचावर उपस्थित आपले तिन्ही केंद्रीय मंत्री पीयूषजी, भूपेंद्रजी, अश्विनी वैष्णवजी, आपले केंद्रीय भारतीय जनता पक्षाचे महामंत्री विनोद तावडेजी, आपले सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, मंचावरील सर्वच मान्यवर नेते, उपस्थित कार्यकर्ता बंधू भगिनी आणि मातांनो, खरं तर हा राजनैतिक प्रस्ताव रावसाहेब दानवे यांनी विस्तृत पद्धतीने मांडलाय आणि या सत्राला माननीय अध्यक्षांनी अर्धा तासाचा वेळ दिलेला असल्यामुळे त्यापैकी समप्रमाणात रावसाहेब 15 मिनिटं आणि मी 15 मिनिटं असं ठरलं होतं, पण रावसाहेबांची सिनियरिटी बघता त्यांनी 22 मिनिटं घेतलेली आहेत आणि माझ्याकडे 12-15 मिनिटाचा वेळ आहे आणि देवेंद्रजी आणि बावनकुळेजी माझ्यावर थोडंसं कधी कधी जास्तीचं प्रेम करू शकतात असा माझा विश्वास आहे। त्यामुळे 1-2 मिनिटं जास्तीची मला ते वाढवून देतील याच्याबद्दल माझ्या मनात भरोसा आहे। मंचावरच्या सगळ्यांच्या परवानग्या मी न मागता घेतल्याच आहेत, त्यामुळे आता तुमच्या सगळ्यांच्या मी परवानग्या घेतोय की हे सत्र संपेपर्यंत नीट लक्ष देऊन तुम्ही ऐकाल आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये या विषयावर आपल्या पक्षाची भूमिका मांडा। खरं तर हा प्रस्ताव माननीय मोदीजी 3दा पंतप्रधान झाले, तुमचं आणि आपलं सरकार हे 3ऱ्यांदा निवडून आलं सेवक म्हणून काम करण्याच्या भूमिकेतून त्याच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आहे। लोकसभेचं या निवडणुकीचं रिंगण म्हणजे महाभारतातल्या युद्धासारखं वाटावं असं वर्णन सगळे चॅनेल्स करत होते आणि मग निवडणुकीच्या निकालानंतरच्या विश्लेषणात आणि वर्णनामध्ये तुमच्या माझ्या सहित सगळ्यांनी आपल्याला पाहिजे तसा स्वाभाविकता अर्थ घेतला आणि मग लोकसभेचं रिंगण हे महायुद्ध असेल तर महाभारतामध्ये ज्या पद्धतीने काही योद्धे या युद्धाला नजर समोरच्या रेषेतून बघत होते, काही चहूबाजूने रथावर चढून बघत होते, काहींना दुसरे संजय सांगत होते, पण महाभारताच्या युद्धात एकमेव असा योद्धा होता ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये थर्ड आय व्ह्यूने बघत होते, ते म्हणजे बर्बरीक नावाचा योद्धा होता। भगवान श्रीकृष्णाने त्यांना खाटूच्या पर्वतावर त्यांचं मुंडकं बर्बरिकाचं असं ठेवलं की तू वरून हे सगळे युद्ध बघशील आणि त्याचं अचूक वर्णन म्हणजेच खरं महाभारतातल्या युद्धातलं विश्लेषण असेल। मित्रांनो, विशेषतः महाराष्ट्रातल्या आपल्या कार्यकर्त्यांना हे स्वाभाविक आहे की आपल्या मनातलं यश आपल्याला मिळालं नाही, हे स्वाभाविक आहे की आपल्याला आपली जागा काही करून जिंकून आणायची होती, ती आपल्या गावातल्या अपयशातनं आपल्याला आलेली मरगळ स्वाभाविक आहे। कार्यकर्ता म्हणून
जे लक्ष्य समोर ठेवलं ते लक्ष्य आम्ही पूर्ण करू शकलो नाही म्हणून नेतृत्वासमोर नजरचूक आपली होते, हेही स्वाभाविक आहे. या तिन्ही गोष्टींना मी टाळत नाही. पण महाभारतात जसं बर्बरिकाने सांगितलेलं विश्लेषण खरं, कारण थर्ड आय व्ह्यू आहे. तसंच थर्ड आय व्ह्यूने जर आपण या लोकसभेच्या निवडणुकीचं विश्लेषण केलं तर एका वाक्यात सांगायचं म्हणजे सर्व गोम्या सोम्या टोम्या लोम्या सगळे एकत्र आले तरी मोदीजींचा पराभव करूच शकले नाहीत, हे त्यातलं सत्य आहे. अभूतपूर्व असं यश आपल्याला मिळालेलं आहे. मुद्दामून काही लोकांची वाक्य मी सांगेन. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी उद्धव ठाकरेजी म्हणत होते, आठवा जरा, तुम्ही मोदीजी आमच्या शपथविधीला या. अति आत्मविश्वास आणि अहंकार किती होता. आम्ही जिंकणार आहोतच आणि आमच्या शपथविधीला आम्ही मोदीजींना बोलवणार आहोत, उद्धवजी सांगत होते. शरदचंद्र पवार साहेब सांगत होते की देशात मोदी विरोधातली लाट आहे आणि सकाळी 9 वाजता न सांगता न बोलवता येणारे पत्रकार पोपटलाल हे सांगत होते मोदी ब्रँड संपलाय. उद्धवजी, शरद पवार, संजय राऊत, नाना पटोले, राहुल गांधींपासून ममता बॅनर्जी पर्यंत सगळे सांगत होते शपथविधी आमचाच होईल. पण भारताच्या जनतेच्या मनामध्ये मात्र गरिबाचा कैवारी, विकासाचा महामेरू, सामान्यांचा मित्र, माता भगिनींचा भाऊ, दलित पीडितांचा संवेदनशील असा असलेला आपला नेता मोदीजी इतक्या मनात होता की आपण निवडून तर आलोच, पण केवळ निवडून नाही आलो, गत निवडणुकीपेक्षा 68 लाख मतं जास्त घेऊन आलो. देशातील सर्व राज्यात निवडून आलो, दक्षिणेतही निवडून आलो, काही राज्यांमध्ये 100% निवडून आलो. महाराष्ट्रात तर सांगायचं झालं तर बावनकुळेजी असा एकही पक्ष महाराष्ट्रातला नाही की जो महाराष्ट्रातल्या सर्व विभागात निवडून आला. काही लोक 5 जिल्ह्यात राहिले, काही लोक एका विभागात राहिले, काही लोक एका जागेपुरता राहिले. संपूर्ण महाराष्ट्रात जर निवडून आला, मत घेतला तर तो एकमेव पक्ष आहे, तो तुमचा माझा पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष आहे. आणि म्हणून हे यश थर्ड आय व्ह्यूने बघितलं पाहिजे. आणि जगाच्या तुलनेत सांगायचं झालं तर खरं तर या प्रस्तावाचा हा भागच केला पाहिजे. कोणी गुगल करा, बसल्या बसल्या गुगल करा आणि विचारा, एक्सला, ट्विटरला जगामध्ये 100 मिलियन 10 करोड ज्याचे फॉलोअर आहे असा जगातला राजकीय नेता कोण? नाव येईल मोदी, मोदी आणि मोदीच. अमेरिकेच्या निवडणुका चालू आहेत, बायडन आणि ट्रम्प भांडतायत. ओ आमचे मोदी तर बायडनलाही मागे टाकलाय, ट्रम्पलाही मागे टाकलाय. दोघांची टोटल केली तर ते कुठे जवळ येऊ शकतात याच्या पुढे गेलेले आहे. आणि म्हणून आपलं यश हे सामान्य यश नाही आहे, हे देशभरात आहे, प्रत्येक विभागात आहे, प्रत्येक नागरिकात आहे आणि जगभरामध्ये सुद्धा आपल्या यशाची चर्चा आहे. हे यश कशा बॅकग्राऊंडवर आलंय सगळे आपण मांडतो. नेहरूजींनंतर हे पहिल्यांदा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा सन्मान किंबहुना प्रधान सेवक बनण्याचा सन्मान हा भाजपला आणि मोदीजींना मिळाला आहे. पण तुलना होऊ शकत नाही, तुलना मला करायची नाही. पण वास्तविकता काय? वास्तविकता ही आहे
नेहरूजींच्या काळात असलेल्या लोकसंख्येच्या दुप्पट लोकसंख्या आज भारताची आहे, तरी मोदी जिंकतायत. नेहरूजींच्या काळात विपक्ष नव्हता, आज मोदीजींच्या काळात विषारी प्रचार करणारा विपक्ष आहे, तरी मोदी जिंकतायत. नेहरूजींच्या काळामध्ये साक्षरतेचा भारताचा दर जो होता त्याच्या चौपट पाचपट आज साक्षरतेचा दर आहे, तरी मोदीजी जिंकतायत. नेहरूजींच्या काळामध्ये जगभरातलं ज्ञान आणि जगभरातलं राजकारण स्वतःच्या हातात मिळवण्याची व्यवस्था नव्हती. ई क्रांती झाल्यानंतर सुद्धा मोदीजी जिंकतायत. आणि म्हणून मोदीजींचं आणि भाजपचं यश हे तुमच्या माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. प्रत्येक मतदाराला नतमस्तक होऊन धन्यवाद प्रामाणिकतेने सांगणार आहे. जे पडले, जे जिंकू शकले नाहीत ते ढोल बडवतायत, आणि जो माझा कार्यकर्ता जिंकला तो यशाचं नम्रपणे गुणगान करत नाहीये, ही स्थिती आपल्याला चालणार नाहीये. आणि म्हणून हे सर्वस्पर्शी सर्वव्यापी असलेलं आपलं यश हे आपलं सगळ्यांचं वैभव आहे. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, आणि म्हणून भारत विश्वगुरु बनवण्याचं स्वप्न, विकसित भारत बनवण्याचं स्वप्न, हे या प्रक्रियेला माननीय मोदीजींनी सुरुवात केली आहे. आज भारत विश्वबंधू झालाय. विनोदजी, तुम्ही म्हणालात ते खरंय. श्रीलंकेला आर्थिक अडचण आली तर दार उघडलं जातं भारताचं. 160 देशांना कोरोनामध्ये औषध मिळत नाही तर दार उघडलं जातं भारताचं. जगभरातल्या देशातील लोकांना एकत्र सॅटेलाइट उडवायचे असतील तर दार उघडलं जातं भारताचं. बांगलादेशला ट्रेन लागेल तर दार उघडलं जातं भारताचं. अमेरिका आणि रशिया दोघांचं मत काही असलं तरी दोघं ऐकतात केवळ भारताचं. हे आपलं यश आहे, हे मोदीजींचं यश आहे. आणि संजय राऊत साहेब, पत्रकार पोपटलाल जी, ये मोदी ब्रांड है, ये मोदी ब्रांड है. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी आणि मोदी ब्रँड हे या देशात विकासाचं तर काम करत आहे, पण जगभरामध्ये आणि संपूर्ण भारतीय राजकीय पक्षांना राजकीय पक्ष म्हणून कसं काम केलं पाहिजे त्याचं आदर्श उदाहरण देत आहे. आमच्या महाराष्ट्रात आमचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा विसर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उभाटा सेनेलाही होता. आमच्या मोदीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पहिल्या आरमाराचं चिन्ह म्हणून जी अष्टमुद्रा आहे त्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टमुद्रा आमच्या नौदलाच्या झेंड्यावर सुद्धा आणली आणि आमच्या नौदलाच्या सैनिकांच्या छातीवर सुद्धा आणली. आमचे सुधीर भाऊ आणि देवेंद्रजी ते आहेत. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक असलेली वाघनखं आज महाराष्ट्रात आणि भारतात प्रथमतः आम्ही आणलेली आहे. आमचे आदर्श असलेले परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मस्थान असेल किंवा कर्मस्थान असेल, या पंचतीर्थ विकासाचं काम कोणी केलंय तर भाजपने आणि माननीय मोदीजींनी केलंय. त्या ठिकाणी लंडन मध्ये असलेलं परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर काँग्रेसच्या काळात लिलावात निघालं होतं. ते संरक्षित करून भारतीय माणसाचा स्वाभिमान माननीय मोदीजींनी महाराष्ट्राच्या आपल्या सरकारने जपला. आणि म्हणून सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याची भूमिका आपल्या महाराष्ट्र सरकारने माननीय एकनाथ शिंदेजी, मान्य देवेंद्रजी, मान्य अजितदादा पवार यांच्या सरकारने घेतली. विषय आरक्षणाचा बावनकुळे साहेबांनी मांडला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेला भाजपचं समर्थन आहे, 100% समर्थन आहे. नडलेल्या पुरलेल्या राहिलेल्या माझ्या मराठा बांधवाला त्याच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे. केवळ समर्थन नाही तर देवेंद्रजींनी
त्या ठिकाणी आरक्षणाचा कायदा केला, पण माशी शिंकली कुठे? कायदा झाला, न्याय मिळाला, लोकांना नोकरी मिळाली, विद्यार्थ्यांना जागा मिळाल्या, बावनकुळेजी माशी शिंकली आणि आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा खून कोणी केला असेल तर तो माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केला. उद्धवजी ठाकरे यांनी केला. नाही बाजू मांडली, सर्वोच्च न्यायालयात वकील उभा केला नाही, ट्रान्सलेशन केलं नाही, बाजू मांडली नाही. जे आरक्षण आमच्या हातात होतं ते आरक्षण हातातून निसटलं. आणि म्हणून आमची भूमिका आहे, देवेंद्रजींवर बोलणाऱ्यांनी उपोषणकर्त्यांनी उपोषण करावं, पण सत्याचाही सामना करावा. 4 बोट उद्धवजी आणि शरद पवारांकडे जात आहेत. त्यांच्यापासून बचाव करणारे उपोषण करते मराठा समाजाचे हितकर्ते आहेत का, हा प्रश्न मराठा समाजाच्या मनात आहे. ओबीसी समाजाचं आमचं राजकीय आरक्षण, पंकजाताई इथे त्या मंत्री होत्या, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. कोर्टासमोर टिकणारा GR आणि निर्णय ओबीसी समाजाच्या आमच्या राजकीय जागांचं आरक्षण आम्ही केलं. सरकार बदललं, उद्धवजी मुख्यमंत्री झाले, असं काय झालं की मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका मांडताना सुप्रीम कोर्टात कचुराई तुम्ही केलीत आणि ओबीसी समाजाचं आमचं आरक्षण हे राजकीय आरक्षणाला तुम्ही नख लावलात. आणि म्हणून मित्रांनो, येणाऱ्या निवडणुकीत या महायुतीचा विजय पक्का आहे. कार्यकर्त्यांनी भूमिका मांडताना डोक्यामध्ये स्क्रूड्रायव्हर फिरवल्यासारखं लक्ष ठेवलं पाहिजे की आमच्या बळीराजाचा सेवक म्हणून आईच्या भूमिकेतून काम करणारं सरकार शिंदे देवेंद्रजींचं पवारांचं आहे. आमच्या माता भगिनींना न्याय देताना लाडका भाऊ म्हणून काम करणारं सरकार शिंदे फडणवीस पवारांचं आहे. आमच्या युवकांना मोठा भाऊ म्हणून मदत करणारं काम करणारं सरकार शिंदे फडणवीस आणि पवारांचं आहे. 18 पगड जातीला त्या ठिकाणी सहवेदनेतून मदत करणारं सरकार हे महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार आहे. आमच्या दलित समाजाला न्यायिक भूमिका देणारं सरकार हे आमचं महायुतीचं सरकार आहे. आमच्या दिव्यांग बंधू भगिनींना सुद्धा संवेदनशीलतेतून मदत करणारं सरकार हे आमचं महायुतीचं सरकार आहे. आणि म्हणून महायुतीचं सरकार हेच महाराष्ट्राचं हित आहे. आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं, परिश्रमाची पराकाष्ठा करणं, मेहनतीतून घाम गाळणं, प्रत्येक मतदाराला भेटणं आणि बावनकुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक बूथवरील 10 मतदार वाढवणं, हे काम तुम्ही कराल अशी अपेक्षा करून या प्रस्तावाला मी समर्थन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.